भगूरच्या पोस्ट ऑफिसचे कामकाज ठप्प, खातेदार त्रस्त, आंदोलनाचा इशारा. भारतीय टपाल खात्याच्या भगूरमधील पोस्ट ऑफिसचे कामकाज गेल्या शुक्रवार दिनांक 8 डिसेंबरपासून गुरुवार दिनांक 14 डिसेंबरपर्यंत ठप्प झाले आहे. सर्व्हर डाऊन आहे, BSNLचे नेटवर्क मिळत नाही, अशी कारणे पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितली जात आहे. गेल्या 7 दिवसात खातेदारांची ग्राहकांची कामे होत नसल्याने हेलपाटे मारून वेळ, श्रम, पैसा खर्चून पश्चातापाची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे भगूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोस्टल बँकिंग सेवेचा लाभ मिळत नसल्याने खातेदार त्रस्त झालेले आहेत. पोस्टाचे कर्मचारी व्यवस्थित सेवा देत नाहीत. खूपच अर्जंट असेल तर देवळाली कॅम्प, नाशिक रोड, नाशिकच्या पोस्टात जा असे सुनावतात. त्यामुळे भगूर पोस्ट ऑफिसच्या कारभारात सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ नागरिक मधुकर कापसे, रमेश कस्तुरे, नरेश देशमुख, शिवाजी आव्हाड, युनुस शेख आदींसह सामाजिक कार्यकर्ते कैलास भोर, प्रसाद आडके, प्रताप गायकवाड, निलेश हसे, संदीप वालझडे यांनी दिला आहे. दरम्यान गेल्या 7 दिवसांपासून भगूरच्या पोस्टाचे अर्थव्यवहार, कार्यालयीन कामकाज बंद आहे. खातेदार, ग्राहक यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय. याबाबत पोस्ट मास्तर आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे आपल्या अडीअडचणी, समस्या मांडून त्या सोडवून घेण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. वरिष्ठांनी या समस्यांची दखल घेऊन त्या तत्परतेने सोडवल्या पाहिजेत. आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. एका क्लिकवर क्षणात देशांतर्गत लाखोंचे व्यवहार होतात. असे असताना पोस्टाच्या पारंपरिक संत कारभारात, ढिसाळ नियोजनात मात्र सुधारणा काही होत नाही. ग्राहकांना तत्पर, कार्यक्षम सुविधा मिळत नाहीत. मग ग्राहक पोस्टल बँकिंग सेवेकडे वळतील कसे? खाजगी कुरिअर सेवा बँकिंग सेवेमुळे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे अगोदरच भारतीय टपाल सेवेला उतरती कळा लागली आहे. त्यात अशी खंडित, मनस्ताप सहन करावी लागणारी सेवा दिल्यास लवकरच टपाल सेवेला गाशा गुंडाळावा लागेल आणि अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात येतील. हे ध्यानी घेऊन पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी तत्पर, विनम्र, कार्यक्षम, गतिमान सेवा ग्राहकांना द्यावी हीच अपेक्षा. दरम्यान ग्राहकांच्या तक्रारीबाबत पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता BSNLचे नेटवर्क मिळत नसल्याने कामकाज ठप्प झाले होते. आता दुसऱ्या कंपनीचे नेटवर्क घेऊन कामकाज उद्यापासून सुरळीत होईल असे सांगण्यात आले. त्यामुळे भगूर पोस्टाचे कामकाज सुरळीतपणे सुरू होईल अशी अपेक्षा आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, भगूर, नाशिक.